हे सगळे बिझी प्रोफेशन्स इन्कम अर्न करण्यामध्ये मास्टर्स असतात, बट वेन इट कम्स टू वेल्थ क्रिएशन ते मागे पडतात, कारण ते रॅन्डम ॲडवाइस घेतात. अचानक त्यांना जॉब सोडावं लागेल तर त्यांना माहीतच नसतं की त्यांना किती पैसे रिटायरमेंटसाठी लागतील. हाय इन्कम सेगमेंटला चांगली वेल्थ बिल्ड करण्याची त्यांची इच्छा असेल, त्यांनी सुरुवात कुठून करायला हवी? हाय इन्कम अर्नर्स जे प्रोफेशनल्स आहेत ते 4 मेजर मिस्टेक करतात. कष्टाने कमवलेला पैसा, हार्ड अर्न मनी जर तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर तो वर खालती होतोय आणि हे बघताना तुम्हाला एकच आन्सर येत आहे की मार्केट वाढल्यानंतर ते वाढतील. इट्स अ क्लिअर साईन की तुम्ही स्पेक्युलेट करताय तुमच्या पैशाला. ज्याला वेल्थ क्रिएशन समजलं तो थोड्या पद्धतीने वेल्थ क्रिएट करू शकतो, बट ज्याला मॅनेजमेंट कळलं तो क्रिएट करू शकतो, बिल्ड करू शकतो, प्रिझर्व करू शकतो, प्रोटेक्ट करू शकतो, लिगसी देऊ शकतो. लिगसी प्लॅनिंग करण्यामागचं रिझन हेच आहे की तुमचं टॅक्स लिकेजेस पण तुम्हाला कमी करता येऊ शकतं. हाय इन्कम अर्नर्सला कंपल्सरी तुम्हाला स्ट्रक्चर प्लॅनिंग करून ऑर्गनाइज बनणं गरजेचं आहे. हाय इन्कम अर्नर्स, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह, डॉक्टर्स यांच्यासारख्या क्लायंटनी त्यांच्या फायनान्शियल लाईफमध्ये रिव्ह्यू आणि रिबॅलन्सिंग यांना महत्त्व का दिलं पाहिजे? बिझी प्रोफेशनल्स जर प्रॉपर स्ट्रक्चर करतील तर डेफिनेटली पॉसिबल आहे की ते देखील वेल्थ क्रिएट करतील. नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण आर्थिक साक्षरता या विषयावर भेटलो आहोत आणि अंडरस्टँड करा, लास्ट टाइमचा जो आपला कन्व्हर्सेशन होता, पॉडकास्ट होता, तोही एक हाय इन्कम प्रोफेशनल्स, एक्झिक्युटिव्स, डॉक्टर्स जे चांगले पैसे कमवून पण फायनान्शियल लाईफमध्ये डिस्टर्ब आहेत त्याविषयी आपण चर्चा केली होती आणि ती चर्चा फार चांगल्या पद्धतीने रंगली होती. बऱ्याच गोष्टी सरांनी त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी डिस्कस केल्या होत्या, चॅलेंजेस डिस्कस केले होते आणि त्याही व्यतिरिक्त थ्रेट्स काय असू शकतात हाय इन्कम अर्नर्ससाठी या गोष्टींविषयी पण चर्चा केली होती. आजचा विषयही असाच असेल. हाय इन्कम अर्नर्सच्या विषयी जर बघितलं तर ते पैसे चांगले कमवतात, सेवही चांगले करतात, इन्व्हेस्टमेंट पण करतात, खूप सारे ॲसेट्स पण बाय करतात. बट आजचा जर आत्ता पॉडकास्ट असेल तर तो असेल हाय इन्कम अर्नर्सनी पैसे क्रिएट कसे करावे, प्रोटेक्ट कसे करावे आणि त्याही व्यतिरिक्त प्रिझर्वेशन विषयी किंवा लिगसी म्हणू शकता त्याविषयी त्यांचं मत कसं असायला हवं. तर एका एक्सपर्टकडून आपण जाणीव करून घ्यायला हवी आहे की प्रोफेशनल मार्गदर्शना थ्रू एका हाय इन्कम अर्निंग व्यक्तीने त्याचा पैसा लिगसीपर्यंत कसा न्यायला हवा असेल तर मी नक्कीच इथे इन्व्हाइट करेल नितीन सरांना, कारण 17 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी त्यांच्या एक्झिस्टिंग बऱ्याचशा क्लायंटचे फायनान्सेस क्रिएट पण केले, प्रोटेक्ट पण केले, त्याही व्यतिरिक्त प्रिझर्वेशन पण स्ट्रॉंग केलं. प्रिझर्वेशन इतकं स्ट्रॉंग केलं की माईट बी पुढच्या 2 जनरेशन 3 जनरेशनपर्यंत पण हा पैसा कसा पद्धतीने जायला हवा आहे हे सांगणारी ती एक आयडियल व्यक्ती आहे असं मला तरी वाटतं. म्हणून मी पुन्हा एकदा नितीन सरांना इन्व्हाइट करते. येस नितीन सर, वेलकम आजच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच. आजचा विषय पण थोडा एकदम कम्प्लिटली डिफरंट आहे की बऱ्याचशा लोकांना वेल्थ क्रिएट कशी करायची एवढं तर नॉलेज असतं, बट स्पेसिफिकली हाय इन्कम अर्नर्स आहेत ते बऱ्यापैकी वेल्थ टेम्पररी क्रिएट पण करतात, बट क्रिएट केलेल्या वेल्थला कशा पद्धतीने पुढे जाऊन बिल्ड करायचं, कशा पद्धतीने प्रिझर्व करायचं आणि कशा पद्धतीने फ्रीडम तुमचं एक्सपिरियन्स करायचं याविषयी आज आपण बोलणार आहोत आणि तुम्ही आमंत्रित केलं त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. येस. सो नितीन सर, पहिला प्रश्न माझ्याकडून तुम्हाला हा असेल की हाय इन्कम अर्निंग फॅमिलीज ज्या असतात त्यांच्या केसमध्ये वेल्थ क्रिएशन आणि वेल्थ मॅनेजमेंट यामधला जो फरक आहे तो एक्झॅक्टली काय आहे? बेसिकली हाय इन्कम अर्नर्स जसं प्रोफेशनल्स आहेत, डॉक्टर्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत किंवा ॲडव्होकेट आहेत किंवा कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह आहेत जे करिअरमध्ये एस्टॅब्लिश आहेत किंवा बिझनेस ओनर्स आहेत, हे पैसे तर खूप चांगले अर्न करतात, बट कमवलेल्या पैशाला ते योग्य पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकत नाहीत, कारण रँडम इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस ते ऑल द टाईम ऐकत असतात. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला ही गोष्ट अंडरस्टँड करायची की क्रिएशन काय आहे आणि मॅनेजमेंट काय. तर वेल्थ क्रिएट करण्याच्या प्रोसेसला आपण क्रिएशन म्हणतो, म्हणजे ज्या काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करता रेग्युलर आणि त्याच्या इन्व्हेस्टमेंट थ्रू ओव्हर द पिरियड तुम्ही ॲसेट बिल्ड करता त्या प्रोसेसला आपण वेल्थ क्रिएशन म्हणतो. तो हाय इन्कम अर्नर्स आहेत सम एक्सटेंट टेम्पररी त्यांची वेल्थ क्रिएट करण्यामध्ये सक्सेसफुल होतात, बट वेल्थ मॅनेजमेंट म्हणजे कम्प्लिटली डिफरंट बॉल गेम आहे. वेल्थ मॅनेजमेंट म्हणजे इथे क्रिएशन पण आलं, इथे बिल्ड पण आलं, इथे प्रोटेक्शन पण आलं, इथे प्रिझर्वेशन आलं आणि इथे लिगसी आलं. नेक्स्ट जनरेशनला ती योग्य पद्धतीने ट्रान्सफर करणं, म्हणजे सर्व गोष्टी जिकडे येतात त्याला वेल्थ मॅनेजमेंट म्हणतात. म्हणायला तर तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, वेल्थ क्रिएशन हा शब्द पण ऐकला असेल, वेल्थ मॅनेजमेंट पण हा शब्द ऐकला असेल,
बट खऱ्या अर्थाने दोघांचा अर्थ काय आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. आणि त्याहून कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे की एक्झॅक्टली ते कशा पद्धतीने प्रोसेस आणि सिस्टम चालतं. तो वेल्थ क्रिएशन, वेल्थ मॅनेजमेंट दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. खूप सारे चांगले इन्कम अर्न करणारे लोक फोकस करतात, सेव्ह करतात, इन्व्हेस्ट करतात आणि सम एक्सटेंट क्रिएशनमध्ये सक्सेसफुल होतात. पण फार कमी हा इन्कम अर्नर्स आहेत जे मॅनेजमेंटमध्ये सक्सेसफुल होऊ शकतात. हार्डली 1% असे लोक आहेत जे प्रॉपरली मॅनेज करतात हा इन्कम अर्नर्समध्ये. मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला ही गोष्ट अंडरस्टँड करायची आहे की तुमचे गोल्स, ऑब्जेक्टिव्ह पहिले सेट करणं हे मॅनेजमेंटमध्ये येतं. रिस्क मॅनेजमेंट हे मॅनेजमेंटमध्ये येतं. डायव्हर्सिफिकेशन, ॲसेट अलोकेशन हे मॅनेजमेंटमध्ये येतं. त्याचबरोबर तुमची संपत्ती नेक्स्ट जनरेशनला लीगली ट्रान्सफर करण्याच्या प्रोसेसला पण मॅनेजमेंटच म्हणतात. सो दॅट नेक्स्ट जनरेशन त्या संपत्तीचा योग्य पद्धतीने आस्वाद घेऊ शकतो. एक एक्झाम्पल देईन इथे. आमचेच एक क्लायंट आहेत, गेल्या 15 वर्षापासून ते स्ट्रक्चर्ड प्लॅनिंगमध्ये आहेत. रेग्युलर त्यांनी रिव्ह्यू केलेले आहेत. रिव्ह्यूमध्ये रिबॅलन्सची गरज वाटली तर रिबॅलन्सिंग पण केलेलं आहे. आज त्यांच्याजवळ जवळपास 10.5 कोटीचा नेटवर्थ अचीव्ह केलेलं आहे. आता वेल्थला त्यांनी अशा पद्धतीने लिगसी केलेलं आहे, प्रिझर्व केलेलं आहे की पुढच्या पिढीला पुढच्या 30 वर्षानंतर त्यांनी त्यांच्या संपत्तीचा उपभोग जरी केला, उपभोग करून पण त्यांनी पुढच्या पिढीला 30 वर्षामध्ये 75 कोटीचं लिगसी प्लॅन केलेलं आहे. तो हे पॉसिबल तेव्हाच होऊ शकतं ज्यावेळेस तुम्ही मॅनेजमेंट योग्य पद्धतीने अंडरस्टँड करणार. सो क्रिएशन आणि मॅनेजमेंट दोन्ही डिफरंट बॉल गेम आहे. जमीन आसमानाचा फरक आहे. ज्याला वेल्थ क्रिएशन समजलं तो थोड्या पद्धतीने वेल्थ क्रिएट करू शकतो. बट ज्याला मॅनेजमेंट कळलं तो क्रिएट करू शकतो, बिल्ड करू शकतो, प्रिझर्व करू शकतो, प्रोटेक्ट करू शकतो, लिगसी देऊ शकतो, फॅमिलीची वेल्थ कंटिन्युटीमध्ये पण ठेवू शकतो. इतकं पॉवरफुल ही एक्सरसाइज आहे वेल्थ मॅनेजमेंट. नितीन सर, बऱ्याच वेळेला हाय इन्कम अर्नर्स, प्रोफेशनल्स किंवा बिझी आंतरप्रेन्योर्स यांच्याकडून एक स्टेटमेंट ऐकायला मिळते की त्यांना वेळ नाही मिळत त्यांचा पैसा मॅनेज करायला. बघायला गेलं तर पैसा कमवतात त्यांच्या फायनान्शियल ॲसेट्स बिल्ड करण्यासाठी, बट फायनान्शियल ॲसेट्स बिल्ड करण्यासाठी त्यांना वेळ नसतो. तर खरंच हे पॉसिबल आहे का की फायनान्शियल मार्केट ट्रॅक न करता पण हे असे बिझी हाय इन्कम अर्नर्स आहेत ते चांगला वेल्थ बिल्ड करू शकतात? ॲब्सोल्युटली येस. बिझी प्रोफेशनल्स जे आहेत यांनी त्यांचा मॅक्सिमम टाईम मार्केट वॉच करून त्यांची ॲसेट्स वर जाते की खालती येते हे बघण्यात घालवणं म्हणजे त्यात सेन्सच नाही आहे. रादर दॅन बिझी प्रोफेशनल्सनी योग्य स्ट्रक्चर क्रिएट केल्यानंतर त्यांचा मेजर जो टाईम आहे त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या हेल्थमध्ये, त्यांच्या फॅमिलीमध्ये ॲज वेल ॲज त्यांच्या मेंटल पीस, पर्सनल डेव्हलपमेंट किंवा लिडरशिप क्वालिटी त्यांची डेव्हलप करा. कारण बिझी प्रोफेशनल्स जे हाय इन्कम अर्नर्स आहेत त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. तर हे पॉसिबल आहे. बिझी प्रोफेशनल्सनी मॅक्सिमम त्यांचा टाईम करिअरमध्ये घालवणं गरजेचं आहे सो दॅट त्यांचं इन्कम अजून इन्क्रीज होईल, क्वालिटी टाईम फॅमिलीसोबत घालवतील. पण यासाठी त्याच्याकडे योग्य स्ट्रक्चर असणं गरजेचं आहे. ज्या स्ट्रक्चरमध्ये त्याचं गोल्स, ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असणं गरजेचं आहे. रिटायरमेंट प्लॅनिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे. मुलांचं एज्युकेशन प्रॉपर असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डायव्हर्सिफिकेशन, ॲसेट अलोकेशन प्रॉपर असणं गरजेचं आहे. रिव्ह्यू रिबॅलन्सिंग प्रॉपर स्ट्रक्चर असणं गरजेचं आहे. तो बिझी प्रोफेशनला प्रोसेस आणि सिस्टम जर यावेळेस मिळेल या पद्धतीने त्यावेळेस ती पीस ऑफ माइंडमध्ये जगेल. कारण त्यांना अनसर्टनिटीमध्ये राहायला आवडत नाही. सर्टनिटी त्यांच्या लाईफमध्ये हवी असं त्यांची इच्छा असते. क्लॅरिटी त्यांना हवी असते. तर बिझी प्रोफेशनल्सला पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर मार्केटला ट्रॅक करायला आवडत नाही. तर बिझी प्रोफेशनल्स जर प्रॉपर स्ट्रक्चर करतील तर डेफिनेटली पॉसिबल आहे की ते देखील वेल्थ क्रिएट करतील. हे नंबर ऑफ केस स्टडीज आमच्याजवळ आहेत जे बिझी प्रोफेशनल्स आहेत, हाय इन्कम अर्नर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, ॲडव्होकेट आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहे, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्स आहेत. हे सगळे बिझी प्रोफेशन्स इन्कम अर्न करण्यामध्ये मास्टर्स असतात. बट वेन इट कम्स टू वेल्थ क्रिएशन ते मागे पडतात कारण ते रँडम ॲडवाईस घेतात. रँडम ॲडवाईसने त्यांची वेल्थ क्रिएट नाही होत. थोड्या प्रमाणामध्ये टेम्पररी ते वेल्थ क्रिएट करू शकतात. बट स्ट्रक्चर्ड जर प्रोसेस असेल, सिस्टम असेल तर बिझी प्रोफेशन्स नेक्स्ट 10 इयर्समध्ये $1 मिलियन वेल्थ क्रिएट करू शकतात. अशाच आमच्याकडे केस स्टडीज आहेत. नितीन सर, हाय इन्कम अर्नर्सकडे तशाही बऱ्याच पद्धतीने त्यांनी ॲसेट्स क्रिएट केलेले असतात. तर खूप सारे इन्व्हेस्टमेंट आणि रिअल इस्टेट बाय करून ठेवलेले असताना पण स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग त्यांनी का करायला हवं? धनश्री मॅडम, खूप चांगला क्वेश्चन आहे.
बरेचसे हाय इन्कम प्रोफेशनल्स आहेत, जसं डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट, ॲडव्होकेट्स आहेत, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्स आहेत. यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट्स असतात. ॲसेट्सचे नंबर्स पण जर पेपरवरती बघितले तर ते देखील 5 कोटी, 10 कोटी, 100 कोटीपर्यंत असतात. पण इथे एक गोष्ट अंडरस्टँड करणं फार गरजेची आहे, की इन्व्हेस्टमेंट असणं हम्म. आणि ऑर्गनाइज्ड असणं यामध्ये खूप वेगळा आणि वेगळ्या लेवलचा डिफरन्स येतो. Okay. बऱ्याचशा लोकांकडे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, पण बरेचसे लोक फायनान्शियल ऑर्गनाइज नाही आहेत. हम्म. ज्यावेळेस तुमच्याकडे स्ट्रक्चर्ड असतो, प्लॅन असतो, दॅट मीन्स इट्स अ क्लिअर साईन की तुम्ही ऑर्गनाइज्ड आहात. राईट. आपल्या इथे म्हटलं जातं की इंडियन्स जे आहेत हे ऑर्गनाइज नाही आहेत आणि म्हणून जगाच्या नकाशावरती ज्या पद्धतीने आपण परफॉर्म करायला पाहिजे तो परफॉर्मन्स आपला डेव्हलप होत नाहीये. ज्यावेळेस तुम्ही स्ट्रक्चर प्लॅनिंग करता त्या दिवसापासून तुम्ही ऑर्गनाइज व्हायला सुरुवात होता. ऑर्गनाइज जर तुम्ही नाही झालात तर तुम्ही रॅन्डम इन्व्हेस्टमेंट्स करायला सुरुवात करणार. ज्यावेळेस तुमच्याकडे स्ट्रक्चर प्लॅन आहे त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की तुमचे गोल्स कोणते आहेत, ऑब्जेक्ट काय आहेत, या ऑब्जेक्टसाठी तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे, शॉर्ट टर्म गोल किती आहेत, मीडियम टर्म गोल किती आहेत, लॉंग टर्म गोल किती आहेत, शॉर्ट टर्म गोलसाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स कुठे करायचे आहे, रिस्क किती घ्यायची आहेत, कुठली रिस्क अवॉइड करायची आहे, कुठली रिस्क वाढवायची आहे, रिटायरमेंटमध्ये किती पैसे लागतील याची क्लॅरिटी आहे. त्या दरम्यान जॉब लॉस जर झाला तर काय करणार हे तुम्हाला क्लॅरिटीमध्ये येतं. सो ज्यावेळेस तुम्ही फायनान्शियल ऑर्गनाइज्ड असता त्यावेळेस तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने तुमचं फायनान्शियल लाईफ जगू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही ऑर्गनाइज नाही आहे, तुम्ही फक्त तुमचं हार्ड अर्न मनी फक्त इन्व्हेस्ट करताय, तुम्ही खूप काही कलेक्शन करता. पण ज्यावेळेस तुम्ही खूप काही कलेक्शन केलं इट डझंट मीन की तुम्ही खूप चांगले इन्व्हेस्टर बनलेले. बरोबर. दोघांमधला डिफरन्स जर तुम्ही अंडरस्टँड नाही केला तर ऑल द टाइम हाय इन्कम अर्नर्स ट्रॅपमध्ये कुठे येतात की ते खूप चांगले इन्कम अर्न करतात, खूप सारे ॲसेट्स अशा इन्व्हेस्ट करतात ज्याच्यामध्ये त्यांना माहीत नाही कोणती ॲसेट कधी परफॉर्म करेल, लिक्विडिटी किती आहे, सेफ्टी किती आहे, कोणत्या ॲसेट्स म्हणून किती आणि केव्हा इन्कम जनरेट होईल, या सर्व गोष्टी अधांतरीमध्ये होतात. तो हाय इन्कम अर्नर्सला मी तर म्हणेन ॲब्सोल्युटली कंपल्सरी तुमचं जो स्ट्रक्चर प्लॅन असणं गरजेचं आहे. जर तुम्ही रॅन्डम इन्व्हेस्टमेंट केलं आहे, चीप ॲडवाईस घेताय, ॲव्हरेज ॲडवाईस घेताय आणि कष्टाने कमवलेला पैसा त्याच्या भरोश्यावरती इन्व्हेस्ट करताय, ही खूप मोठी रिस्क आहे. तर ही रिस्क अवॉइड करणं फार गरजेचं आहे. हाय इन्कम अर्नर्सला कंपल्सरी म्हणजे लक्झरी पण नाही, कंपल्सरी तुम्हाला स्ट्रक्चर प्लॅनिंग करून ऑर्गनाइज बनणं गरजेचं आहे. नितीन सर, हाय इन्कम अर्नर्स, डॉक्टर्स, इंजिनियर्स किंवा चांगले कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्स त्यांच्या फायनान्शियल लाईफमध्ये फॅमिली सिक्युरिटीसाठी कुठल्या पद्धतीची निष्काळजीपणा करतात? तनिषी मॅडम, हाय इन्कम प्रोफेशनल जे हाय इन्कम अर्नर्स आहेत जनरली ते कमवण्यामध्ये फार चांगले असतात, सेव्हिंग पण चांगलं करतात, टॅक्स पण खूप चांगल्या पद्धतीने सेव्ह करतात, इन्व्हेस्टमेंट पण खूप चांगल्या पद्धतीने करतात, रेग्युलर करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये पण करतात. त्यांना या गोष्टीचा सेन्स आहे की मी जास्त इन्व्हेस्टमेंट नाही केलं तर मी वेल्थ क्रिएट करू शकत नाही. पण गोष्ट इथे संपत नाही. हाय इन्कम अर्नर्स जे प्रोफेशनल्स आहेत हे 4 मेजर मिस्टेक करतात. मिस्टेक नंबर 1, त्यांच्याकडे सफिशियंट इन्शुरन्स कव्हरेज नसतं. इन्शुरन्सला ते एक एक्सपेन्स म्हणून ट्रीट करतात आणि त्यामुळे ॲडिक्वेट इन्शुरन्स असायला पाहिजे, टर्म इन्शुरन्स किती असायला पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स किती असायला पाहिजे, ॲक्सिडेंटल पॉलिसी किती असली पाहिजे किंवा क्रिटिकल इलनेस किती असायला पाहिजे, हे त्यांना प्रॉपर नॉलेज नसल्या कारणाने ते शक्यतो अवॉइड करतात. सेकंड मिस्टेक, रिटायरमेंटमध्ये अंडर प्लॅन्ड असतात. ते हाय इन्कम अर्न तर करतात पण कालांतराने पुढच्या 10-15 वर्षानंतर त्यांच्या करिअरमधून जर ते एक्झिट करतील किंवा जॉबमधून अचानक त्यांना जॉब सोडावा लागेल तर त्यांना माहीतच नसतं की त्यांना किती पैसे रिटायरमेंटसाठी लागतील आणि किती वर्ष ते त्या ॲक्टिव्ह इन्कम सोडल्यानंतर पॅसिव्ह इन्कमवरती डिपेंड राहायला पाहिजे हे त्यांना माहीतच नसतं. तो रिटायरमेंट अंडर प्लॅन असतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, विल्स आणि सक्सेशन प्लॅनिंग यामध्ये ते कमी पडतात. त्यांच्याजवळ कोणत्याच पद्धतीचं विल नसतं, नॉमिनेशन प्लॅन नसतो, ॲज वेल एज कुठल्याच पद्धतीचे फॅमिली ट्रस्ट नसते जेणेकरून त्यांची वेल्थ ही नेक्स्ट जनरेशनला स्मूथली ट्रान्सफर होईल. चौथी इम्पॉर्टंट गोष्ट ते अवॉइड करतात, त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स एकदा केल्यानंतर त्या इन्व्हेस्टमेंट्सकडे परत कधी जाऊन बघत नाहीत, त्याला रिव्ह्यू नाही करत ना त्याला रिबॅलन्सिंग करत. 4 मेजर मिस्टेक जनरेशन एक्स हाय इन्कम प्रोफेशनल्स वारंवार करतात म्हणून त्यांच्या फायनान्शियल लाईफमध्ये एंडमध्ये ते ट्रॅपमध्ये येतात.
म्हणजे इन्कम चांगलं असून पण इन्व्हेस्टमेंट्स करून पण ते फायनान्शियल सक्सेसफुल कधी बनत नाहीत. हा मेजर त्यांचा पेन पॉईंट आहे. हम्म. हा पेन पॉईंट त्यांना अवॉइड करायचा असेल तर स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग हा एकमेव ऑप्शन आहे, ज्या स्ट्रक्चरमध्ये या सर्व गोष्टींची काळजी घेतलेली असेल आणि या काळजीमुळे ते त्यांचा मेजर फोकस त्यांच्या करिअरकडे करतील, करिअरमध्ये चांगलं आउटपुट क्रिएट करतील, सो दॅट त्यांची वेल्थ एका स्ट्रक्चर्ड आणि एका प्रोसेस मार्फत ऑटोमॅटिकली ग्रो पण होईल, बिल्ड होईल, प्रोटेक्ट होईल, देन प्रिझर्व होईल, नेक्स्ट जनरेशनला ती लिगसी मिळेल. दॅट मीन्स वेल्थला कंटिन्युटी बेनिफिट पण मिळेल. तो हाय इन्कम अर्नर्स प्रोफेशनल्सला या गोष्टीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. 4 मेजर मिस्टेक अवॉइड करणं फार गरजेचं आहे. अदरवाईज हाय इन्कम ऑल द टाइम फायनान्शियल ट्रॅपमध्ये जाईल. आई वडील 30-40 वर्ष नोकरी करून पण नंतर मुलांना पण 30-40 वर्ष नोकरी करावी लागते आणि असं होऊन पण तिसऱ्या पिढीला पुन्हा पैसे कमवायला जावं लागतं. पण याचा अर्थ असंच होतो की लिगसी प्रॉपरली होत नाहीये. तर लिगसी म्हणजे काय याविषयी कधी कोणी बोललं नाहीये आणि जनरेशन एक्सने लिगसीवर का फोकस करायला हवंय ते गरजेचं का वाटतंय? सी हाय इन्कम जनरेशन एक्स प्रोफेशनल्स जनरली पैसे खूप चांगल्या पद्धतीने अर्न करतात, सेव्ह पण करतात, टॅक्स पण खूप सेव्ह करतात, इवन इन्व्हेस्टमेंट पण रेग्युलर करतात. थोड्या प्रमाणामध्ये ॲसेट्स पण त्या क्रिएट करतात, वेल्थ पण बिल्ड करतात, पण त्यांच्याजवळ कोणत्याच पद्धतीचं लिगसी प्लॅन नसतो. आता लिगसी म्हणजे तुमची वेल्थ तुमच्या नेक्स्ट जनरेशनला किंवा मुलांना ट्रान्सफर करायचं एवढं सफिशियंट नाही आहे. लिगसी प्लॅनिंग अंडरस्टँड करा की एक्झॅक्टली काय आहे. तो लिगसी प्लॅनिंगला जर सोप्या भाषेमध्ये समजवायचं झालं तर लिगसी का करायला पाहिजे की तुमची जी वेल्थ आहे ही स्मूथली पहिली गोष्ट ट्रान्सफर झाली पाहिजे नेक्स्ट जनरेशनला. ती ट्रान्सफर होताना दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना क्लॅरिटी पण आली पाहिजे की या वेल्थचं कसं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. तिसरी गोष्ट इम्पॉर्टंट आहे लिगसी प्लॅनिंग करण्यामागचं रिझन हेच आहे की तुमचं टॅक्स लिकेजेस पण तुम्हाला कमी करता येऊ शकतात. तो टॅक्स सेव्ह करण्यासाठी लिगसी प्लॅनिंग फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. जसं फॅमिली ट्रस्टसाठी वेगळे टॅक्स लॉज आहेत, इवन तुम्ही HUF साठी वेगळे टॅक्स लॉज आहेत. तर त्या पद्धतीने तुम्ही तुमची वेल्थ आहे स्मूथली ट्रान्सफर करता. वेल्थ बिल्ड करण्यासाठी खूप सारे लोक प्रयत्न करतात, रादर दॅन सगळेच प्रयत्न करतात. पण ज्यावेळेस तुम्ही वेल्थ बिल्ड करण्याच्या फेजमध्ये असताना तिथे तुम्हाला लिगसी प्लॅन करणं फार गरजेचं आहे. लिगसी तुमच्या नेक्स्ट जनरेशनला वेल्थला कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, वेल्थचा वापर कशा पद्धतीने व्हायला पाहिजे हे एका लिगल डॉक्युमेंटमध्ये नमूद करून देते. त्यामुळे काय होतं की तुमच्या फॅमिलीला पण क्लॅरिटी येते, फॅमिलीमध्ये डिस्प्यूट्स व्हायला बंद होतात, रादर दॅन तुमच्या एंटायर फॅमिली मेंबर्सला त्यांचा रोल काय आहे याची पण क्लॅरिटी लिगसीमध्ये येते. त्यामुळे हाय इन्कम प्रोफेशनल्सचा जनरली हा प्रॉब्लेम असतो की त्यांच्याकडे ॲसेट्सचे नंबर्स फार मोठे असतात, पण ॲसेट्सचे नंबर मोठे असले तरी पण त्यांच्याकडे कोणत्याच पद्धतीचं लिगसीचं स्ट्रक्चर नसतं. त्यामुळे आम्ही आवर्जून आमच्या क्लायंट्सना लिगसी प्लॅनिंगसाठी खूप इन्सिस्ट करतो, इम्पॉर्टन्स त्यांना समजून देतो. तर आमच्या जवळचे जे काही क्लायंट्स आहेत हे वेल्थ स्ट्रक्चर पण फॉलो करतात आणि त्याचबरोबर लिगसी स्ट्रक्चर पण फॉलो करतात. एक एक्झाम्पल देतो लिगसी स्ट्रक्चर फॉलो करण्याचा की एका व्यक्तीने त्याच्या लाईफमध्ये 10.5 कोटीचं नेटवर्थ अचीव्ह केलेलं आहे. एज त्याचं 51 एज आहे. आता त्याला त्याची वेल्थ एन्जॉय पण करायची आहे, मीन वाईल नेक्स्ट जनरेशनसाठी त्याला स्मूथली लिगसी प्लॅन पण क्रिएट करायचा होता. तो फॅमिली ट्रस्ट अशा पद्धतीने एस्टॅब्लिश झालेली आहे की पुढचे 30 वर्ष ती वेल्थ तो एन्जॉय पण करेल. ट्रस्टमध्ये त्याची एंटायर फॅमिली बेनिफिशियर म्हणून राहील. वेल्थ त्यांनी पूर्णपणे अशा पद्धतीने स्ट्रक्चर केले की त्याच्याच वेल्थ स्ट्रक्चरमध्ये त्यांनी जो आता लिगसी प्लॅन बनवलेला आहे त्याच्यामध्ये सेटलरचा रोल त्याच्याकडे आलेला आहे. त्याचबरोबर ट्रस्टी जी आहे ही ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. तो प्रत्येकाला माहिती आहे की प्रत्येकाचा रोल काय आहे, बेनिफिशियर काय करणार, ट्रस्टी काय करणार. तो लिगसी प्लॅनिंग तुम्हाला क्लॅरिटी देते की तुमची वेल्थ एकदम सिक्युअर्ड आहे. जनरली आमच्याकडे ज्या ट्रस्ट बनतात त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा इन्व्हॉल्वमेंटच येत नाही, कारण ट्रस्ट एका वेगळ्या लेवलनी ऑपरेट केली जाते. तर लिगसी प्लॅनिंग जनरेशन एक्सला स्पेसिफिकली हाय इन्कम अर्नर्सला फार इम्पॉर्टंट आहे. जे ॲव्हरेज कमवतात, मिडल क्लास लोक असतात त्यांना विल लिगसी या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम असतो, त्यामुळे त्यांना ते फोकस करायचं नसतं. आणि म्हणून तुम्ही ऑब्झर्व करा मिडल क्लास ॲव्हरेज लोकांची जी वेल्थ असते ही गव्हर्नमेंटकडे त्यांच्या पश्चात गव्हर्नमेंटकडे डिस्प्यूटमध्ये जावे लागते. इवन विल पण तुम्हाला ही गोष्ट अंडरस्टँड करायची की विल क्रिएट केल्यानंतर पण
ज्या व्यक्तीने विल केले त्याच्या पश्चात कोर्टमधून तुम्हाला प्रोबेट घेऊन यावं लागतं. त्या प्रोबेटला बरेचसे महिने जाऊ शकतात, बरेचसे वर्ष पण जाऊ शकतात. तर विल हा सफिशियंट डॉक्युमेंट नाही आहे. लिगसीसाठी तुम्हाला ट्रस्ट फार इम्पॉर्टंट पार्ट राहतो. लिगसी जनरेशन एक्स हाय इन्कम अर्नर्सला इम्पॉर्टंट स्ट्रक्चर प्लॅनिंग, लीगल प्लॅनिंग राहील. सर, रिटायरमेंटमध्ये पोहोचलेल्या क्लायंटसाठी ॲक्युम्युलेशनपेक्षा प्रिझर्वेशन हे महत्त्वाचं का वाटतं तुम्हाला? धनुषी मॅडम, जे हाय इन्कम प्रोफेशनल जेनेक्स आहेत त्यांनी ही गोष्ट अंडरस्टँड करायची की सुरुवातीच्या करिअरच्या पीक लेवलवरती तुम्ही ॲग्रेसिव्हली इन्व्हेस्टमेंट करणं विच इज फेअर इनफ. पण एकदा का तुम्हाला ही गोष्ट कळते की इथून पुढे तुमचं रिटायरमेंट 10 ते 15 वर्षामध्ये येणार आहे, त्यावेळेस तुम्हाला ॲक्युम्युलेशन फेजवरून प्रिझर्वेशन फेजला पण फोकस करणं फार गरजेचं आहे. ॲक्युम्युलेशन म्हणजे की क्रिएट करण्याची प्रोसेस, जिकडे तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करताय. प्रिझर्वेशन म्हणजे की तुम्ही जे आता क्रिएट केलेलं, बिल्ड केलेलं आहे त्याला वाचवणं पण फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला वाचवता नाही आलं तर उद्या फायनान्शियल मार्केट किंवा कुठल्याही तुम्ही ज्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे त्या मार्केटमध्ये काही करेक्शन आलं तर कम्प्लिटली तुमच्या ॲसेट्स खालती येतील, श्रिंक होतील. आणि ड्युरिंग रिटायरमेंट तुम्हाला जी गोष्ट इन्कम स्वरूपामध्ये हवी आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट कर. तर प्रिझर्वेशन ही अशी एक स्ट्रॅटेजी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची गोष्ट अंडरस्टँड करायची की इथून पुढे किती वर्षांनी तुम्ही रिटायर होणार आहे, किती पैसे तुम्हाला लागणार आहेत. जे काही पैसे लागणार आहेत ते योग्य ॲसेट अलोकेशन, डायव्हर्सिफिकेशन मार्फत तुम्ही वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये प्रॉपर इन्व्हेस्ट केलेले आहेत की नाही. त्यानंतर त्या ॲसेट क्लासला रेग्युलरली, पिरियडिकली तुम्ही रिव्ह्यू करता की नाही. रिव्ह्यूमध्ये रिबॅलन्सिंग करण्याची गरज वाटते तर रिबॅलन्सिंग करता आहे की नाही. त्यानंतर त्या कंप्लीट प्रोसेसला कंटिन्युअसली जोपर्यंत तुम्ही रिटायर होत नाही तोपर्यंत फॉलो करता की नाही. तो प्रिझर्वेशन जर तुम्ही इग्नोर केलं तर क्रिएशनच्या प्रोसेसमध्ये 1-2 फायनान्शियल मार्केट क्रॅशमध्ये तुम्ही कंप्लीट तुमची वेल्थ एक तर डिस्ट्रॉय करणार ऑर एल्स तिथून तुम्ही काढून दुसऱ्या ॲसेट क्लासमध्ये त्याला लिक्विडेट न करता तुम्ही डंप करणार आणि तिथून तुमचं इन्कमचं प्रोव्हिजन होणं चॅलेंजिंग होईल. कारण ड्युरिंग रिटायरमेंट तुमचं एक सस्टेनेबल इन्कमचं प्लॅन पण क्रिएट करणं गरजेचं आहे. म्हणजे तो कॉन्फिडन्स पाहिजे की पुढच्या 4-5 वर्षामध्ये तुम्ही रिटायर होणार आहे. 4-5 वर्षांनी दर महिन्याला तुम्हाला इतके इन्कमची गरज आहे आणि त्यानंतर इन्फ्लेशनला ॲड केल्यानंतर पुढचे 25-30 वर्ष तुम्ही रिटायरमेंटमध्ये. तर हे सर्व काही होतं ना हे प्रिझर्वेशनच्या प्रोसेसमध्ये होतं. त्यामुळे ॲक्युम्युलेशन आणि प्रिझर्वेशन दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही रिटायरमेंटच्या जवळ येता त्यावेळेस महत्त्वाची गोष्ट प्रिझर्वेशन राहते. कारण आत्तापर्यंत जे काही तुम्ही बिल्ड केलेलं आहे हे वाचवणं सगळ्यात चॅलेंजिंग होतं. मेजॉरिटी लोक जे आहेत हे वाचवण्यामध्ये एकदम वर्स्ट आहेत. ते क्रिएट करतात बट प्रिझर्वेशनचं कोणताच प्लॅन नसतो. त्यामुळे जे क्रिएट केले, बिल्ड केले ते पण ओव्हर द पिरियड श्रिंक होतं. कालांतराने ती वेल्थ डिस्ट्रॉय पण व्हायला वेळ लागत नाही आणि म्हणून रिटायरमेंटमध्ये त्यांच्याकडे सफिशियंट ॲसेट्स नसतात, इन्कमची पण प्रोव्हिजन नसते आणि त्यामुळे फायर फायटिंग चालू होते. तो प्रिझर्वेशन फार इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी स्पेसिफिकली हाय इन्कम अर्नर्स जे चांगलं अर्न करतायत, चांगलं सेव्ह करतायत, इन्व्हेस्ट करतायत बट स्ट्रक्चर प्लॅनिंग नाही आहे. त्या स्ट्रक्चरमध्ये ॲक्युम्युलेशन स्ट्रॅटेजी, प्रिझर्वेशन स्ट्रॅटेजी दोन्ही तितक्याच महत्त्वाच्या स्ट्रॅटेजी राहतात. नितीन सर, बऱ्याच वेळेला तुमच्या कन्व्हर्सेशनमधून स्ट्रक्चर प्लॅनिंग, रिव्ह्यू आणि रिबॅलन्सिंग या स्ट्रॅटेजीज विषयी ऐकलेलं आहे. तर हाय इन्कम अर्नर्स, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह, डॉक्टर्स यांच्यासारख्या क्लायंटनी त्यांच्या फायनान्शियल लाईफमध्ये रिव्ह्यू आणि रिबॅलन्सिंग यांना महत्त्व का दिलं पाहिजे? जनरली धनश्री मॅडम ही गोष्ट अंडरस्टँड करा, हाय इन्कम अर्नर्स जे असतात, जे प्रोफेशनल्स आहेत, यांनी रिव्ह्यू आणि रिबॅलन्सिंग का करायला पाहिजे? सो देर आर सो मेनी लाईफ चेंजिंग इव्हेंट हॅपन्स रेग्युलरली इन देअर लाईफ. नंबर 1, इन्कम त्यांचं चेंज होत असतं एव्हरी पिरियडिक लेवलवरती. त्यामुळे रिव्ह्यू इम्पॉर्टंट एक्सरसाइज राहील. इन्कम चेंज झालं त्याच्यानंतर टॅक्स रूल्स पण चेंज होतात, त्यामुळे रिव्ह्यू त्यांना कंपल्सरी राहील. त्याचबरोबर ही गोष्ट अंडरस्टँड करा, ॲसेट अलोकेशन जर प्रॉपर नसेल, मार्केट क्रॅश झालं त्यावेळेस तुमचे ॲसेट श्रिंक होतात, रिव्ह्यू इम्पॉर्टंट होईल. गोल्स पण चेंज होतात, काही गोल्स नव्याने ॲड होतात, जसं वेकेशन गोल असू शकतो ऑर एल्स हाऊस परचेस गोल असू शकतो. ते गोल्स पण चेंज होतात, त्यामुळे रिव्ह्यू लागेल. फायनान्शियल मार्केट क्रॅश होतं आहे, अगेन रिव्ह्यू लागेल. तो असे काही लाईफ इव्हेंट असतात,
हे रेग्युलर चेंज होत असतात. याचा इम्पॅक्ट फायनान्शियल लाईफवरती पडतो आणि म्हणून रिव्ह्यू करणं अत्यंत मस्ट इम्पॉर्टंट एक्सरसाइज राहील. आता रिव्ह्यूमध्ये काय होतं, तर पहिली गोष्ट लास्ट इयर तुमचं नेटवर्थ काय होतं आणि जे काही तुम्ही ॲसेट अलोकेशन केलेलं आहे, 1 वर्षानंतर त्या ॲसेट अलोकेशनने तुमचं नेटवर्थ किती वाढलेलं आहे याची आपल्याला क्लॅरिटी येते. जर ॲसेट अलोकेशन डायव्हर्सिफिकेशन प्रॉपर असेल, स्ट्रक्चर प्रॉपर असेल, तर फायनान्शियल मार्केट क्रॅश जरी झालं तरी तुमचं नेटवर्थ वाढताना दिसेल. कॉन्सेप्ट हाच आहे स्ट्रक्चर प्लॅनिंगमध्ये, की ऑल द टाईम तुम्हाला इन्व्हेस्ट केलेल्या ॲसेट्स किंवा इन्व्हेस्ट केलेल्या मार्केटवरती डिपेंड राहणं चुकीचं राहील. आणि दरवर्षी तुमचं फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे, गोल्ड ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे, मल्टिपल ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. या गोष्टी जर ज्यावेळेस तुम्ही रिव्ह्यू करता तर त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वर्षी तुमचं नेटवर्थ इन्क्रीज झालं आहे की नाही याची क्लॅरिटी येते. इन्क्रीज झाले तर किती पर्सेंटने इन्क्रीज झालेले आहेत. मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की ॲडवायझर येतो आणि तो सांगतो की फायनान्शियल मार्केट या वर्षामध्ये बरोबर नाही केलं त्यामुळे तुमचे ॲसेट श्रिंक झाले. हे तर झालं एका ॲसेट क्लासचं, पण इट डझंट मीन की तुम्ही त्या ॲसेट क्लासवरती इतकं ओव्हरली डिपेंड राहताय. ज्या अर्थी तुमचं फायनान्शियल ॲडवायझर तुम्हाला येऊन सांगतोय की मार्केट यावर्षी परफॉर्म नाही करत म्हणून तुमचं नेटवर्थ कमी आहे, म्हणून तुमचे ॲसेट्स कमी आहे, इट्स अ क्लिअर साईन की तुम्ही इन्व्हेस्टमेंट रँडमली करताय, तुमच्याजवळ कोणतं स्ट्रक्चर नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही या सर्व स्ट्रक्चरला आणल्यानंतर रिव्ह्यूमध्ये तुम्हाला क्लॅरिटी येते की तुम्हाला काय काय चेंजेस करायचे आहेत, रिबॅलन्सिंग करायचं आहे तर इक्विटी कमी करायचं आहे की डेट कमी करायचं आहे किंवा डेटमधून इक्विटीमध्ये ट्रान्सफर करायचं आहे किंवा डेटमधून रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे. ही क्लॅरिटी केव्हा येते, ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर स्ट्रक्चरला फॉलो करता, रिव्ह्यू करता आणि रिबॅलन्सिंग करता. त्यामुळे एंटायर स्ट्रक्चर प्लॅनिंग प्रोसेसमध्ये लास्ट जी प्रोसेस आहे, स्टेप आहे, ती येते रिव्ह्यू आणि रिबॅलन्सिंग. ही जी प्रोसेस आहे ना, ही मोस्ट ऑफ द टाईम मेजॉरिटी लोकांची मिसिंग असते. मेजॉरिटी हाय इन्कम अर्नर्स असतात की त्यांनी कष्टाने कमवलेले पैसे ब्लाइंडली इन्व्हेस्ट करतात. इन्व्हेस्ट केल्यानंतर त्यांच्या ॲसेट क्लासमध्ये रिव्ह्यू कधीच करत नाही. हे डेंजरस आहे. म्हणजे तुमच्या कष्टाने कमवलेलं हार्ड अर्न मनी अशा पद्धतीने तुम्ही ट्रीट करताय तर सम एक्सटेंट आम्ही आमच्या फायनान्शियल लँग्वेजमध्ये म्हणतो की याला इन्व्हेस्टमेंट नाही म्हणत, याला स्पेक्युलेशन म्हणतात. कारण तुमचं कष्टाने कमवलेला पैसा, हार्ड अर्न मनी जर तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर तो वर खालती होतोय आणि हे बघताना तुम्हाला एकच आन्सर येत आहे की मार्केट वाढल्यानंतर ते वाढतील. इट्स अ क्लिअर साईन की तुम्ही स्पेक्युलेट करताय तुमच्या पैशाला. स्पेक्युलेशनने तुम्ही वेल्थ क्रिएट नाही करू शकत, प्रोटेक्ट नाही करू शकत, प्रिझर्व्ह नाही करू शकत. तुम्हाला रिव्ह्यू, रिबॅलन्सिंग या प्रोसेस आणि सिस्टमला फॉलो करावं लागेल. तर जेवढे पण हाय इन्कम अर्नर्स आहेत त्यांना रिव्ह्यू, रिबॅलन्सिंग प्रोसेसमध्ये यावं लागेल. त्यांच्या वेल्थला प्रोटेक्ट, प्रिझर्व्ह आणि ग्रो करण्याची ही बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. डू इट युअर सेल्फ ही संकल्पना आहे तर जनरली हाय इन्कम अर्नर्स, प्रोफेशनल्स, डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स किंवा कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्स यांच्यासाठी ही कितपत घातक ठरू शकते? सी, डू इट युअर सेल्फ म्हणजे की तुम्ही यूट्यूब मार्फत किंवा ऑनलाईन एखाद्या इन्फ्लुएन्सरला बघून, ऐकून तुमचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ डिझाईन करणं, याला आपण डू इट युअर सेल्फ करतो. स्पेसिफिकली या एंटायर डू इट युअर सेल्फ प्रोसेसमध्ये काय होतं की तुम्ही एका एक्सपर्टला ऐकता आणि त्याला ऐकून तो जसं सांगतोय, जसे स्ट्रॅटेजी दाखवले, टॅक्टिक्स दाखवले, त्या पद्धतीने तुम्ही त्याला फॉलो करता. तो इथे काय होतं की फ्री सल्ला दिला जातो. यंग जनरेशन मोस्टली डू इट युअर सेल्फ या कॉन्सेप्टवरती काम करते. पण वेन इट कम्स टू हाय इन्कम अर्नर्स, प्रोफेशनल्स आहेत, त्यांच्या केसमध्ये डू इट युअर सेल्फ हा जो कॉन्सेप्ट आहे हा फार कॉस्टली होऊ शकतो. कॉस्टली का होऊ शकतं त्याची काही कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण असं आहे की एक तर त्यांचं इन्कम स्ट्रक्चर जो असतो हा फार कॉम्प्लेक्स असतो. त्यामुळे दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ते टॅक्स स्ट्रक्चर पण त्यामुळे कॉम्प्लेक्स होतो. लिगसी कंप्लायन्स पण कॉस्टली होतात, तो पण स्ट्रक्चर एकदम कॉम्प्लेक्स होतो. त्यानंतर त्यांचे मल्टिपल गोल्स असतात. त्यानंतर महत्वाची गोष्ट त्यांच्याजवळ टाइम फार कमी असतो. फॅमिली डिपेंडन्सी फार त्यांच्यावरती असते. राईट. तर ही काही जी कारणं आहेत ना, या कारणांमुळे हाय इन्कम अर्नर्स डू इट युअर सेल्फ करणं फार रिस्की होईल, कॉस्टली होईल. एका एक्सपर्टला ॲडवायझरी फीज दिल्यानंतर त्यांचा टाइम वाचेल, त्यांची एनर्जी वाचेल, त्यांची वेल्थ प्रोटेक्ट होईल, बिल्ड होईल, प्रॉपर स्ट्रक्चर मार्फत नेक्स्ट जनरेशनला लिगसी पण देता येईल. त्यामुळे हाय इन्कम अर्नर्सने शक्यतो डू इट युअर सेल्फ करून ही रिस्क घेऊ नये. आमच्याकडे एन नंबर ऑफ प्रॉस्पेक्ट्स येतात की जे डू इट युअर सेल्फ करतात. डॉक्टर्स असतात, चार्टर्ड अकाउंटंट्स असतात,
इंजिनियर्स असतात, कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावरचे एक्झिक्युटिव्ह लोक असतात. पण ते डू इट युअर सेल्फमध्ये काय होतं की त्यांनी जी वेल्थ क्रिएट करायला पाहिजे होती ती वेल्थ ते क्रिएट करू शकत नाही त्या स्पेसिफिक एजमध्ये. तर एक केस स्टडी सांगतो की पुण्यामध्ये एक गृहस्थ भेटायला आलेले वयाच्या 55व्या वर्षी त्यांच्याजवळ 4.5 कोटीचं नेटवर्थ होतं. पण या सर्व गोष्टी त्यांनी रँडमली केल्या होत्या. चांगलं उत्पन्न असून, सेव्हिंग रेशो चांगला असून पण त्यांना पोहोचायचं होतं जवळपास 20 ते 22 कोटीपर्यंत आणि ते फक्त 4-4.5 कोटीपर्यंतच जेमतेम नेटवर्थ घेऊन पोहोचलेले. तो जो डिफरन्स तुम्ही बघितला ना, हा डू इट युअर सेल्फचा डिफरन्स आहे. सो हा केला नसता आणि एक्सपर्ट सोबत गेले असते, स्ट्रक्चर बनवलं असतं, लिगसी प्लॅन बनवला असता, तर डेफिनेटली त्यांची वेल्थ खूप मोठ्या लेवलला आज गेली असते. तो टाइम गेला, एनर्जी गेलं, पैसा पण गेला. बरोबर. ज्याला डू इट युअर सेल्फ परवडतं त्याने डू इट युअर सेल्फ करावं. पण हाय इन्कम अर्नर्सला मी स्पेसिफिकली सांगेन जे प्रोफेशनल्स आहेत त्यांनी डू इट युअर सेल्फ करणं फार कॉस्टली त्यांना होईल. अल्टिमेटली प्रत्येकाचा प्रश्न आहे कोणी काय करायचं, पण डू इट युअर सेल्फ फार कॉस्टली राहील जे हाय इन्कम अर्न करतात त्यांच्यासाठी. सो नितीन सर, आतापर्यंत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने क्लिअरिटी आणून देण्याचा प्रयत्न केला की जसं वेल्थ क्रिएट करणं गरजेचं आहे, वेल्थ मॅनेज करणं पण तितकंच महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्याहून महत्त्वाचं जर गोष्ट असेल तर ती प्रिझर्वेशनची. प्रिझर्वेशनला आपण लिगसी पण म्हणू शकतो आणि आज आपण बघतो भारतामध्ये की लिगसीविषयी पाहिजे तेवढं असं अवेअरनेस केला जात नाही आहे. तर जाता जाता माझा एक क्वेश्चन असेल नितीन सर तुम्हाला, जनरेशन एक्स हाय इन्कम सेगमेंटला जर खरंच चांगली वेल्थ बिल्ड करण्याची त्यांची इच्छा असेल किंवा त्यांच्यामध्ये ती ॲबिलिटी पण असेल तर त्यांनी सुरुवात कुठून करायला हवी? तशी मॅडम खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला की जे हाय इन्कम अर्नर जेनेक्स आहेत त्यांनी सुरुवात कुठून करायला पाहिजे. कारण इन्कम तर चांगलं अर्न करतात, सेव्ह पण करतात, इन्व्हेस्ट पण करतात, पण स्ट्रक्चर नसल्या कारणाने फायर फायटिंगमध्ये त्यांचं फायनान्शियल लाईफ येऊन जातं. तर सुरुवात करण्यासाठी पहिली गोष्ट त्यांना ही रिअलाईज होणं गरजेचं आहे की किती वेल्थ त्यांना भविष्यामध्ये क्रिएट करायची आहे, कशा पद्धतीने प्रोटेक्ट करायची आहे. कारण जनरली जनरेशन एक्स हाय इन्कम अर्नर सुरुवात इन्व्हेस्टमेंट प्रोडक्टनी करतात. तो वेल्थ ब्ल्यूप्रिंट काय सांगतं की वेल्थ ब्ल्यूप्रिंट जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर सुरुवात इन्व्हेस्टमेंट प्रोडक्टनी नाही, सुरुवात क्लॅरिटीने होईल. तो फर्स्ट पार्ट येतो क्लॅरिटी, ज्यामध्ये किती वेल्थ लागणार आणि का हवी आहे वेल्थ. कारण का हवी आहे वेल्थ, कोणत्या रिझनसाठी हवी आहे, यामध्ये जर क्लॅरिटी नसेल तर तुम्ही रँडम इन्व्हेस्टमेंट्स करायला सुरुवात करणार. तो फर्स्ट डिस्कवर करावं लागेल की वेल्थ का हवी आहे. सेकंड पार्ट येतं की मग आता तुम्ही फायनान्शियली कुठे उभे आहात, म्हणजे दॅट मीन्स तुमचं नेटवर्थ किती आतापर्यंत तुम्ही जमा केलेलं आहे. सेकंड पार्टमध्ये तुम्ही फायनान्शियली कुठे उभे आहात हे कळल्यानंतर फायनान्शियल कुठे जायचं आहे याचं उत्तर शोधणं सोपं जाईल. थर्ड पार्ट येतं की तुमचे गोल्स ऑब्जेक्ट जे आहेत हे प्रॉपरली सेट करणं, की रिटायरमेंट तुमचं कधी येणार, फायनान्शियल इंडिपेंडंट कधी बनायचं आहे, किती वर्षांनी बनायचं आहे, कशा पद्धतीने तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडंट लाईफ तुमचं जगणार, हा येतो थर्ड पार्ट. त्यानंतर तुमचे जे काही अदर गोल्स वगैरे आहेत याला पण तुम्हाला प्रॉपर सेट करणं गरजेचं आहे. मग यानंतर रिस्क मॅनेजमेंट, रिस्क ॲसेसमेंट या गोष्टी येतात, ज्यामध्ये तुमचं इन्शुरन्सेस, प्रोटेक्शन या गोष्टी त्याच्यामध्ये बसणं गरजेचं आहे. सफिशियंट इन्शुरन्स, ॲडिक्वेट इन्शुरन्स कव्हरेज तुम्हाला घेणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पार्ट येतो डायव्हर्सिफिकेशनचा. डायव्हर्सिफिकेशनला तुम्हाला माहिती पाहिजे की गोल्स ऑब्जेक्ट काय, अकॉर्डिंगली तुम्हाला कोणत्या कोणत्या ॲसेट क्लासमध्ये पैसे तुमचे डायव्हर्ट करायचे. डायव्हर्सिफिकेशन झाल्यानंतर मग येतो रिव्ह्यूचा पार्ट. रिव्ह्यूमध्ये मग रिबॅलन्सिंग करण्याची गरज असेल तर रिबॅलन्सिंग पार्ट, आणि मग एंडमध्ये या सर्व गोष्टी स्ट्रक्चर केल्या आहेत, या एका स्ट्रक्चर प्लॅनमध्ये आलेल्या आहेत. आता अजून एक स्ट्रक्चर बाकी आहे जो तुमचा लिगसी स्ट्रक्चर असू शकतं, की जे काही बिल्ड केलं आहे ना याला प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला एक ट्रस्ट एस्टॅब्लिश करणं, HUF एस्टॅब्लिश करणं, सो दॅट तुमची वेल्थ पण प्रोटेक्ट राहील, प्रिझर्व राहील, लिगसी पुढच्या पिढीला स्मूथली देणं. सुरुवात करण्यासाठी या स्टेप्स आहेत आणि या स्टेप बाय स्टेप या प्रोसेस आणि सिस्टमला तुम्ही फॉलो केलं ना तर जेनेक्स वेल्थ खूप चांगल्या पद्धतीने क्रिएट करू शकते, बिल्ड करू शकते, प्रोटेक्ट, प्रिझर्व पण करू शकते. नेक्स्ट जनरेशन पण त्यांची खूप चांगल्या पद्धतीने मल्टीमिलियनियर बनू शकते कमी एफर्ट्समध्ये. तो आपल्याकडे म्हटलं जातं ना की फायनान्शियल वायझर आणि फायनान्शियल फुलिश असे 2 कॅटेगरी असतात. तो फायनान्शियल वायझर कोण आहे की त्यांनी त्याची वेल्थ प्रॉपर स्ट्रक्चर केली, स्ट्रक्चर करून त्यांनी बिल्ड केली, बिल्ड करण्याच्या प्रोसेसमध्ये तो एन्जॉय पण करत होता,
एन्जॉय करून त्यांनी आता नेक्स्ट जनरेशनला ती वेल्थ देणं पण तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या नेक्स्ट जनरेशन इथे सोडल्यानंतर इथून सुरुवात करणं गरजेचं आहे. याला म्हणतात फायनान्शियल वायझर. पण फायनान्शियल फुलिश कोण आहे, की जो इथे वेल्थ क्रिएट करायला स्टार्ट करतो, त्याच्याजवळ कोणत्याच पद्धतीचं स्ट्रक्चर नाही आहे, कोणत्याच पद्धतीचं लिगसी प्लॅन नाही केलं, रँडम ॲडवाईस घेतलं, रँडम इन्व्हेस्टमेंट केलं, फायनान्शियल मार्केट क्रॅश झालं, आता याची वेल्थ डिस्ट्रॉय झाली. यांनी ज्यावेळेस इथे सोडलं ना, त्याची पुढची पिढी ना इथून सुरुवात न करता इथून सुरुवात करते. याला फायनान्शियल फुलिश म्हणतात. ज्यावेळेस तुमच्याकडे स्ट्रक्चर असतात, तुम्ही फायनान्शियल वायझर बनता, कॉन्फिडंट बनता. आणि या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला एक्सपर्टकडे जाणं पण तितकंच गरजेचं आहे, कारण एक्सपर्टकडे जाणं काही कमीपणा नाहीये. आज ऑनलाईन वर्ल्डमध्ये खूप सारे एक्सपर्ट सो कॉल्ड बनून फिरतात, पण ती व्यक्ती खरंच एक्सपर्ट आहे का? ती व्यक्ती डायरेक्टली तुम्हाला इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट ॲडवाईस करते, ती व्यक्ती डायरेक्टली स्ट्रॅटेजी देते, एक्झॅक्टली काय करते हे अंडरस्टँड करणं हे तुमचं कर्तव्य आहे. कारण ऑनलाईन वर्ल्डमध्ये आज इन्फॉर्मेशन खूप मोठ्या पद्धतीने अवेलेबल आहे. यामधली कोणती इन्फॉर्मेशन तुमच्या फायनान्शियल लाईफसाठी सुटेबल आहे तुम्ही डिसाईड करू शकता. पण हाय इन्कम अर्नर्सने या सर्व गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा एक्सपर्टकडे जावं. एक्सपर्टला त्याचं फायनान्शियल लाईफ डेलिगेट केल्याने त्याच्या लाईफमधला जो मेजर त्याचा करिअरचा पार्ट आहे तिथे फोकस करता येईल. फॅमिली, हेल्थ, मेंटल पीस या गोष्टीला तो फोकस करून त्याचं लाईफ एक नेक्स्ट लेवलला घेऊन जाता येईल. मिडल क्लास ॲव्हरेज लोकांना त्यांच्या हेल्थला फोकस नाही करायचं आहे, त्यांच्या मेंटल पीसला फोकस नाही करत आहे. ते एक ॲव्हरेज लाईफ जगायचं त्यांनी डिसाईड केलंय आणि त्यामुळे ते लोक फायनान्स डेलिगेट नाही करत, एक्सपर्टकडे जात नाही, स्ट्रक्चर बनवत नाही, रँडम इन्व्हेस्टमेंट करतात. तुम्ही कशा पद्धतीने हेल्प करू शकता जर समजा कोणाला प्रोफेशनली तुमच्यासोबत कनेक्ट होण्याची इच्छा असेल? तो बेसिकली हाय इन्कम अर्नर्स जे आहेत आणि त्यांना खरंच त्यांचं कम्प्लीट पर्सनल फायनान्स डेलिगेट करायचं एक्सपर्टला, तर पहिली गोष्ट एक क्लॅरिटी कॉल घ्या एक्सपर्ट टीमसोबत, की एक्झॅक्टली तुम्ही कोणत्या पोझिशनमध्ये उभे आहात, तुम्हाला जायचं कुठे. या दोन गोष्टींमधलं डिफरन्स तुम्हाला अंडरस्टँड केल्यानंतर दोन्ही गोष्टींमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला रिॲक्ट करायचं आहे, कशा पद्धतीने कुठे जायचं आहे, काय काय चॅलेंजेस होईल, एक्सपर्ट कॉलमध्ये तुम्हाला क्लॅरिटी येईल. आणि जर वाटतंय तुम्हाला एक्सपर्ट तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत असेल तर एक्सपर्टसोबत जाणं हे ते डिसाईड करतील अप टू देअर डिसिजन. तो इथून कुठे तुम्हाला जर एक्सपर्टसोबत जायचं असेल तर व्हॉट वी कॅन डू, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला गुगल फॉर्म आहे, तिथे तुमचे डिटेल्स जेन्युअनली फिलअप करा. देन एक्सपर्टची टीम तुम्हाला तुमचा डेटा पहिला ॲनालिसिस करेल आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला 1-on-1 कन्सल्टेशन देईल. त्या 1-on-1 कन्सल्टेशनमध्ये सिम्पल तुम्हाला तुमचं करंट फायनान्शियल स्टेटस आणि तुम्हाला जायचं कुठे याच गोष्टीची क्लॅरिटी देईल. त्या 1-on-1 कन्सल्टेशनमध्ये तुम्हाला कुठल्याच पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस किंवा कुठल्या पद्धतीचं प्रॉडक्ट सेलिंग काहीच होणार नाही. जे काय असेल ते कम्प्लिटली प्युअरली कन्सल्टेशन आणि मेंटरशिप कॉल असेल. ओके, थँक्यू व्हेरी मच. सो जरूर मी रेकमेंड करेल, तुमच्या फायनान्शियल लाईफला जर डायग्नोज करायची तुमची स्ट्रॉंगली इच्छा असेल, वेल्थ क्रिएशन, वेल्थ मॅनेजमेंट आणि वेल्थ प्रिझर्वेशन किंवा लिगसी याविषयी पण जर काही तुम्हाला शंका असतील तर एक एक्सपर्ट म्हणून नितीन सर आणि त्यांची टीम तुम्हाला सपोर्ट करतील. पहिल्या 1-on-1 कॉलमध्ये, क्लॅरिटी कॉलमध्ये ते तुमच्याशी कुठलंही रँडम ॲडवाईस न देता तुमचं फायनान्शियल लाईफ कसं असायला हवे याविषयी क्लॅरिटी देतील. सो डेफिनेटली मी म्हणेल की बिफोर इन्व्हेस्टिंग युअर हार्ड अर्न मनी यू शुड चेक की तुम्ही कुठल्या एक्सपर्टसोबत तुमचं फायनान्शियल लाईफ डिस्कस करताय. सो नितीन सर, धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आणि खूप मोठी क्लिअरिटी दिली, ज्याबद्दल कधीच कुठलं इन्फ्लुएन्सर बोलत नाही आहेत. लिगसीविषयी कन्व्हर्सेशन होत नाही आहे. प्रिझर्वेशन स्ट्रॅटेजी किती इम्पॉर्टंट आहे, रिटायरमेंट क्लायंट, जनरेशन एक्स, हाय इन्कम अर्नर्स, त्यांचं चॅलेंज किती मोठं आहे हे पण लोकांना रिअलाईज होत नाही आहे. तर तुम्ही एवढा 17 वर्षांचा अनुभव तुमच्या आजच्या बऱ्याचशा क्वेश्चन्स थ्रू ॲड्रेस केलात, त्याविषयी मी खरंच तुमचा आभार मानते. थँक्यू सो मच. आणि हा विषय पण खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हाताळलात. खूप चांगले क्वेश्चन्स तुम्ही मला विचारलेत. कालांतराने प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट अंडरस्टँड करायची की वेल्थ क्रिएशन म्हणजे काय आणि वेल्थ मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय. दोघांमधलं डिफरन्स अंडरस्टँड नाही केलं तर तुम्ही रँडम इन्व्हेस्टमेंट्स करणार आणि तुमचा कष्टांनी कमवलेला पैसा डिस्ट्रॉय करणार. तर हे न होण्यासाठी आम्ही हे पॉडकास्ट वारंवार घेतो आणि त्यामध्ये तुम्ही देखील खूप चांगले क्वेश्चन्स विचारता. त्यासाठी खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू सर.